2026-27च्या केंद्रीय अर्थसंकल्प आणि राज्य सरकारच्या नियोजनानुसार महाराष्ट्रात आता अनेक नवीन प्रकल्प आणि योजना येणार आहेत, जसं की मोठ्या पायाभूत सुविधा आहेत, सिंचन आणि औद्योगिक प्रकल्प असणार आहेत आणि याचा उद्देश म्हणजे महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला अधिक गतिमान करणं। पण या प्रकल्प आणि योजनांचा खर्चही तितकाच असणार आहे। जवळपास हजारो कोटींच्या घरात हा खर्च जाणार असणार आहे। मग प्रश्न असा आहे की महाराष्ट्राला म्हणजे राज्य सरकारला हा खर्च परवडणारा आहे का? कारण आहे सध्याचा रियालिटी चेक। या रियालिटी चेक नुसार अलीकडेच महाराष्ट्राच्या शासकीय तिजोरीबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला होता। महाराष्ट्राला जवळपास 32,000 कोटींचा फटका बसलाय आणि हा जो रिपोर्ट आहे तो कॅगचा रिपोर्ट आहे। रिपोर्ट नुसार राज्य सरकारच्या विविध विभागांकडे जे काही थकबाकी प्रलंबित आहे त्याचा आकडा जवळपास 32,000 कोटींपेक्षा सुद्धा जास्त आहे आणि जर का गेल्या 5 वर्षांमधला हा आकडा पाहिला तर तो 10,352 कोटींच्या घरात जातो। म्हणजेच काय तर सध्या राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे। अशी परिस्थिती असताना सुद्धा राज्य सरकार नवीन प्रकल्प आणि नवीन योजनांचे जे काही इमले बांधतंय त्याचा खर्च कुठून आणणार हा मोठा प्रश्न आहे। या रियालिटी चेक बद्दल आपण आणखी सुद्धा पुढे जाणून घेणार आहोत, पण त्याआधी राज्य सरकार येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रासाठी कोणते नवीन प्रकल्प आणि योजना आणणार आहे, त्याचा खर्च किती असणार आहे किंवा सध्या ज्या योजना सुरू आहेत त्याचा खर्च किती आहे त्यावर थोडक्यात नजर टाकूयात। महाराष्ट्रातील प्रमुख आगामी प्रकल्प आणि त्यांचा अंदाजित खर्च किती असेल ते पाहूया। सिंचन आणि नदीजोड प्रकल्प, वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प, याला अंदाजे 98,000 कोटींचा खर्च असणार आहे। विदर्भ आणि मराठवाड्यातील शेती आणि पाणी टंचाईचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असं म्हटलं जातं। नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प, जळगाव साठी हा प्रकल्प असून यावर 7,000 कोटी खर्च अपेक्षित आहे। गोदावरी नदीचा प्रकल्प, या प्रकल्पासाठी 2,000 कोटी प्रस्तावित आहेत। त्यानंतर तापी नदी, या प्रकल्पाला खर्च सुमारे 20,000 कोटी असणार आहे। त्यानंतर सांगली म्हैसाळ उपसा सिंचन योजना, यासाठी 1,500 कोटी खर्च असणार आहे। पायाभूत सुविधा आणि परिवहनाच्या अंतर्गत असणारे प्रकल्प आहेत। उदंचन जलविद्युत प्रकल्प, यासाठी 2 लाख कोटींचा खर्च अपेक्षित आहे। त्यानंतर पंढरपूर विकास कॉरिडॉर, यासाठी 4,130 कोटींचा प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे। तळोजा MIDC रस्ते रुंदीकरण आहे। तळोजा MIDC रोड ते अंबरनाथ कटाई नाका रोड भाग 2 या प्रकल्पाचा खर्च जवळपास 212 कोटी आहे। पुणे आणि पिंपरी चिंचवडकरांसाठी सुद्धा तब्बल 32,000 कोटींचा भव्य भूमिगत डबल डेकर रिंग रोड उभारण्याची योजना आखण्यात आलेली आहे। लाडकी बहीण योजना तर आजही सुरू आहे। त्यासाठी जवळपास वर्षाला 43,000 कोटींचा खर्च सरकारला येतो। तो खरंच परवडणारा आहे का? बरं, आता शेतकऱ्यांचा कर्जमाफीचा सुद्धा मुद्दा आहे तो जोर धरू लागलेला आहे। भविष्यात त्याचाही खर्च वाढण्याची शक्यता आहे। म्हणजे सरकार सर्वसामान्यांसाठी किंवा राज्याच्या विकासासाठी अनेक नवीन प्रकल्प आणि योजना आणतंय खरं, त्याबद्दल त्यांचं कौतुक सुद्धा आहे। पण पुन्हा प्रश्न तोच उद्भवतो की खर्चाचं काय? आता राज्य सरकारवरचा कर्जाचा भार सुद्धा हळूहळू वाढत चाललाय। जर त्याचा आकडा आपण पाहिला तर जवळपास 9 लाख कोटींच्या घरात जाण्याचा अंदाज आहे। मग त्यासाठी काय करणार? टॅक्स वाढवणार का की गोष्टी आणखीन जास्त महाग होणार? राज्य सरकारचं याबद्दल काही नियोजन आहे का? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे। बरं, मान्य केलं की सरकार कर्जाच्या माध्यमातून किंवा खासगी गुंतवणूक किंवा मालमत्ता विकून हजारो कोटींचे प्रकल्प उभारत असतील, योजना आणत असतील, पण हा सगळा समतोल राखणार कसा? कारण राज्य सरकारवरचा कर्जाचा जो भार आहे तो वाढतच जाणार आहे। मग त्यासाठी सरकारची काही योजना आहे का किंवा काही नियोजन आहे का किंवा त्यामागे काही रणनीती आहे का, हे सुद्धा कळणं तितकंच महत्त्वाचं आहे की फक्त सर्वसामान्यांना एक आश्वासन दिलं जात आहे आणि त्यांच्याच विकासासाठी त्यांच्याच खिशाला कात्री लावली जाते, हा सुद्धा मोठा प्रश्न निर्माण होतोय। तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा।